नमस्कार, मी राजू लोखंडे। सध्या महाराष्ट्रावर आपल्या पूर परिस्थितीचं आसमानी संकट कोसळलेलं आहे। या पूर परिस्थितीमध्ये अनेक जणांची घरं वाहून गेली, शेती वाहून गेली, जनावरे वाहून गेली, अगदी माणसं देखील वाहून गेली। याच परिस्थितीवर आधारित एक कविता मी आपल्या समोर सादर करतोय। कवितेचं नाव आहे खरंच मन सुन्न झालंय। एरवी पाण्यासाठी आमची वणवण होते, एरवी पाण्यासाठी आमची वणवण होते, पण आज तेच पाणी आमच्या उशाला येऊन थांबलंय। खरंच मन सुन्न झालंय। डोळ्यात आसवांची गर्दी, डोळ्यात आसवांची गर्दी, मुखात वाचवाची साध, घर तर गेलंच, माणसं पण विखुरली। खरंच मन सुन्न झालंय। कोणी काठावर पोचलं, कोणी काठावर पोचलं तर कोणी पाण्याबरोबरच गेलं। दिवसामागून दिवस गेले, हाती मात्र काहीच नाही लागलं, हाती मात्र काहीच नाही लागलं। खरंच मन सुन्न झालंय। जीव काय असतो, जीव काय असतो त्याचं आणखी एक उदाहरण वाघे गावांमधल्या चिमुकलीच्या शब्दात समजलं। मन मात्र खचलं, हाहाकार झाला, पण वरुण राजा मात्र बरसत राहिला, वरुण राजा मात्र बरसत राहिला। खरंच मन सुन्न झालंय। निसर्गाची लहरी काया, निसर्गाची लहरी काया, माणुसकीची होती माया, मनात आठवणींचा गोंधळ आणि निरागसतेची वळवळ, हे सगळं पाहून खरंच मन सुन्न झालंय। बस झालं आता, बस झालं आता, थोडं सावरायला दे, थोडं आवरायला दे। पुन्हा एकदा पाखरांना घरट्याची आस पाहिला तर दे, पुन्हा एकदा पाखरांना घरट्याची आस पाहिला तर दे। खरंच मन सुन्न झालंय। चातकासारखी वाट पाहतोय आम्ही, चातकासारखी वाट पाहतोय आम्ही सरकारी पाहुण्यांची। पाहुणे येतीलही आणि जातीलही, पाहुणे येतीलही आणि जातीलही, मदत मात्र तुटपुंजी होईल, मदत मात्र तुटपुंजी होईल। मग जाहीर करतील पेपरात, मग जाहीर करतील पेपरात, मोठा दिलासा, मोठा दिलासा। खरंच मन सुन्न झालंय, खरंच मन सुन्न झालंय। महाराष्ट्राचं शौर्य सांगणाऱ्या सोलापूर, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, सातारा या जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी समर्पित। धन्यवाद।